नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, CSIR नॅशनल केमिकल लॅबोरेटरीकडून इथं वॅकन्सी निघालेली आहे. त्याला राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा भरती 2025 ची असणार आहे. याच्यामध्ये जे पद असणार आहे, टेक्निशियन करता इथं वॅकन्सी निघालेली आहे आणि टेक्निकल असिस्टंट करता इथं वॅकन्सी आहे. या दोघं पदांना मिळवून 34 पदांसाठी इथं वॅकन्सी आलेली आहे मित्रांनो. शैक्षणिक पात्रता सर अप्लाय करण्यासाठी टेक्निशियन या पदासाठी ITI वाले इथं अप्लाय करू शकता आणि टेक्निकल असिस्टंटसाठी इंजिनिअरिंग डिप्लोमावाले अप्लाय करू शकता किंवा BSc झालेले असेल आपली तरी आपण अप्लाय करू शकतो. ओके. संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा आणि आपले इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुक ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी वॅकन्सी निघालेली आहे CS एक मिनिट CSIR नॅशनल केमिकल लॅबोरेटरीकडून वॅकन्सी असा राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळाकडून डॉक्टर होमी बाबा मार्ग पुणे करता इथं वॅकन्सी आहे. ओके. आता याच्यात पुण्याकरता इथं वॅकन्सी जी आलेली आहे, ॲडव्हर्टाइज नंबर बघू शकता तुम्ही, 2 नंबरची असणार आहे. टेक्निकलसाठी 11/12/2025 ची नोटिफिकेशन आलेली आहे. शिवाय ऑनलाईन अप्लाय करण्याची दिनांक आहे 12/12/2025 ते 12 जानेवारी 2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकतो. आता याच्यामध्ये दिलेलं आहे CSIR नॅशनल केमिकल लॅबोरेटरी NCL पुणे करता इथं वॅकन्सी असणार आहे. सायंटिफिक रिसर्च डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट अंडर काउन्सिलिंग फॉर सायंटिस्ट अँड इंडस्ट्रियल रिसर्च करता इथं आपल्याला वॅकन्सीसाठी इथं या बॉडी करता तुम्हाला काम करण्याची सुवर्ण संधी आहे. मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, गव्हर्नमेंट ऑफ इंडियासाठी. ओके. आता आपल्याला याच्यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरायचे आहे. ऍप्लिकेशन जे दिलेले आहे ऑनलाईन आपल्याला फॉर्म भरायचे आहे, जे की आपल्याला टेक्निकल स्टाफसाठी इथं वॅकन्सी असणार आहे, जे की 2च पदं असणार आहे, जी मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर सिरियल नंबर दिलेला, नेम ऑफ द पोस्ट कॅटेगरीनुसार आणि इथं एज लिमिट दिलेली आहे आणि आपल्याला सॅलरी सांगितलेली आहे. टेक्निशियन हे जे पद असणार आहे, या पदाकरिता आपल्याला टोटल इथं 15 वॅकन्सी दिलेल्या आहे. UR कॅटेगरीमध्ये 7 वॅकन्सी, OBC NCLला 4 वॅकन्सी, SC कॅटेगरीमध्ये 2 वॅकन्सी, ST कॅटेगरीमध्ये 1 वॅकन्सी, EWS मध्ये 1 वॅकन्सी. टोटल इथं 15 वॅकन्सी. 28 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. लेवल 2 आपल्याला सॅलरी असणार आहे. 19,900 पासून 63,200 पगार मिळणार आहे. ओके. तर आपल्याला 40,000 पर्यंत अप्रॉक्स सॅलरी इथं भेटू शकते स्टार्टिंगला. 2 नंबरचं पद असणार टेक्निकल असिस्टंट करिता इथं टोटल 19 वॅकन्सी दिलेल्या आहे. याच्यामध्ये आपल्याला UR कॅटेगरीला 8 वॅकन्सी, OBC NCLला 7 वॅकन्सी, SC कॅटेगरीला 1 वॅकन्सी, ST कॅटेगरीला 1 वॅकन्सी, EWSला 2 वॅकन्सी. इथं पण आपण 28 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. याला लेवल 6 सॅलरी असणार आहे. 35,400 पासून 1,12,400 पगार. आपल्याला 72,000 पर्यंतचा पगार इथं भेटू शकतो. ओके. एम्प्लॉयमेंटला. आता याच्यामध्ये दिलेलं आहे एक जी पोस्ट असणार आहे आपल्यामध्ये टेक्निकल मध्ये जी दिलेली आहे आणि टेक्निशियन मध्ये आणि टेक्निकल मध्ये दोघं पोस्टसाठी तर PWD साठी एक वॅकन्सी आहे. ओके. याच्यामध्ये दिलेली आहे. PWD ला पण सुवर्ण संधी आहे याच्यामध्ये. ओके. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियासाठी चांगली पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळते. आपल्याला टोटल आपल्याला अलॉटमेंट जे दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला HRA क्लासेस आपल्याला एक सिटीनुसार भेटणार आहे. ओके. तर डिटेल ऑफ पोझिशन मध्ये बघायला गेलं तर पोझिशन तुम्हाला मी सांगितलेली आहे, जे पगार पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला पोझिशन दिलेली आहे. ओके. याच्यामध्ये आपल्या पोझिशन वगैरे एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेले आहे. आता जे टेक्निशियनचे पद असतात याच्यामध्ये 10वी पास पाहिजे आपण. ओके. 10वी पास झालेले असेल आणि आपलं ITI झालेलं असेल 2 वर्षाचा, तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. ITI मध्ये आपल्याला 55% जर असेल तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके. जॉब रिक्वायरमेंट बद्दल इथं माहिती दिलेली आहे. आता हे झालं आपल्या UR PWD साठी. ओके. आता याच्यामध्ये कोड नंबर दिलेला टेक्निशियनचा दिलेला आहे. सगळ्यांचे टेक्निशियनची जी पदे असणार आहे, सगळ्यांना इथं ITI वाल्यांसाठीच अपॉर्च्युनिटी असणार आहे. फिटर वगैरे, इलेक्ट्रिशियन असं दिलेलं आहे. ओके. त्यांचा कोड नंबर वगैरे, पोस्ट कोड वेगळा दिलेला आहे फक्त. ओके. तर 6 पर्यंत तुम्ही इथं 7 पर्यंत इथं जेवढे असेल ITIची ही पोस्ट असणार आहे. ओके. त्यानंतर आपण खाली जाऊया आता. हे सगळे ITI वाल्यांसाठी वॅकन्सी असणार आहे, जी की याच्यात दिलेलं आहे. ऑपरेटर वगैरे दिलेले आहे. त्याच्यानंतर आता इथं आपलं टेक्निकल असिस्टंट. ओके. यांना सॅलरी तुम्हाला माहिती आहे. यांना इथं असणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन BSc झालेलं पाहिजे. 60% तरच आपण अप्लाय करू शकतो किंवा आपलं डिप्लोमा इंजिनिअरिंग झालेलं असेल तरी पण अप्लाय करू शकतो आपण. ओके. दिलेलं आहे त्याच्यामध्ये असं डिप्लोमा इंजिनिअरिंग डिप्लोमा झालेलं असेल तरीही आपण इथं अप्लाय करू शकतो BSc किंवा डिप्लोमा. ओके.
तर दोघांसाठी चांगली पॉझिटिव्ह याच्यामध्ये पण BSc वाल्यांना BLE-PSC साठी इथं वॅकेन्सी असणार आहे. ओके. त्याच्यानंतर इथं डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी वॅकेन्सी असणार आहे वेगळ्या वेगळ्या ट्रेडमध्ये. ओके. ते आपण बघून घ्यायचं इथं. ओके. तर आपण आता खाली जाऊया. आता या सगळ्या वॅकेन्सीबद्दल तुम्ही नोटिफिकेशन वाचू शकता एकदम सविस्तरपणे. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे PWD साठी पण इथं वॅकेन्सी दिलेली आहे, जे की आपलं PWD जे आपला असेल त्याच्यात आपण बघून घ्यायचं मग कोणत्या PWD मध्ये आपण येतो. ओके. ऍप्लिकेशन फीज असणार आहे 500 रुपये याच्यामध्ये दिलेलं आहे OBC UR EWS ला, आणि होमॅन SC ST PWD एक सर्व्हिसमॅनला नील असणार आहे. ओके. आणि CSIR जे परमनंट एम्प्लॉयर असेल तर कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. फीज ही ऑनलाईन पद्धतीने पे करायची आहे. क्रेडिट कार्ड अँड डेबिट कार्ड माध्यमातून तुम्ही पे करू शकता. एज लिमिट दिलेली आहे याच्यामध्ये 28 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर SC कॅटेगरीला इथं टेक्निशियन असिस्टंट टेक्निशियनमध्ये ना टेक्निकल असिस्टंटमध्ये 5 वर्षाची सूट असणार आहे. OBC एनसीला 3 वर्षाची सूट, PWDला 10 वर्षाची सूट असणार आहे. ओके. PWD URला 10 वर्षाची सूट, PWD OBCला 13 वर्षाची सूट, PWD SCला 15 वर्षाची सूट. एक सर्व्हिसमॅनला पण सूट आहे याच्यामध्ये कॅटेगरीनुसार दिलेली आहे. ओके. आणि एम्प्लॉयला पण दिलेलं आहे, महिलांना पण याच्यात सुवर्ण संधी आहे. ओके. आता अपर एज लिमिट तुम्ही बघून घ्या. एम्प्लॉयमेंटला इथं कोणत्याही प्रकारची लिमिट नाही, जे जर तुम्ही एम्प्लॉयड असाल याच्यामध्येच तर. ओके. कॅटेगरीनुसार इथं माहिती वगैरे दिलेली आहे. प्रत्येक कॅटेगरी करता वेगळी वेगळी माहिती याच्यात देण्यात आलेली आहे. आता पुढे गेल्यानंतर आपण याचं आता बघू. आता इम्पॉर्टंट काही पॉईंट असेल तुम्हाला मी सांगून देतो. आता हा मोड ऑफ सिलेक्शन, आता तुमचं जे सिलेक्शन असणार आहे कम्युनिटी ड्युटी असणार आहे. याच्यामध्ये CSIR NCL कडून इथं शॉर्टलिस्टेड केले जाणार आहे कॅन्डिडेट्स. याच्यामध्ये आपल्याला ड्युटी संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे, जी की आता क्वालिफाय करण्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये रायटिंग एक्झामिनेशन असणार, पेपर 1, पेपर 2, पेपर 3 असणार आहे. ओके. पेपर 2, पेपर 3 मध्ये इथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर पेपर 1 जो तुम्हाला कंपल्सरी पास झाल्यानंतर पेपर 1, पेपर 2 ला जाता येतं. फायनल मेरिट जे लागणार तुमचं पेपर 2 आणि पेपर 3च लागणार आहे, कारण की पेपर 1 फक्त क्वालिफाय असणार आहे. पेपर 2 आणि पेपर 3 यांच्यामार्फत तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला संपूर्ण माहिती, आपल्याला डेट ऑफ प्रूफ वगैरे होल्डर वगैरे याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. सगळे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे, जे पण आपले डॉक्युमेंट्स आहे. आता स्ट्रीम ऑफ एक्झामिनेशन सिलेबस दिलेला आहे. याच्यामध्ये OMR बेस, कॅम्प्युटर बेस, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे. मीडियम ऑफ क्वालिफिकेशन दिलेलं आहे. ओके. हिंदी, इंग्लिश आणि हिंदीमध्ये आपण देऊ शकतो एक्झामिनेशन. स्टँडर्ड दिलेलं आहे एक्झामिनेशनचे SSC प्लस ITI 12वी स्टँडर्डसाठी तर वॅकेन्सी असणार आहे. टोटल ऑफ नंबर 150 क्वेश्चन असणार आहे. 2.5 तासाचा पेपर दिलेला आहे आपल्याला, 2 hours and 30 minutes. ओके. ओके. आता याच्यामध्ये आता संपूर्ण माहिती असं दिलेलं आहे, पण तुम्हाला जर पेपराबद्दल सिलेबस बघायचा असेल त्याच्यात दिलेलं आहे. पहिल्या 1 तासामध्ये तुम्हाला असणार आहे मेंटल ॲबिलिटी टेस्ट 50 क्वेश्चन असणार आहे. 100 मार्कासाठी प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क दिलेले आहे. नो निगेटिव्ह मार्किंग. ओके. चांगली पॉझिटिव्ह आहे पेपर 1 मध्ये. ओके. हे जर तुम्ही पास झाले तर तुम्हाला पुढचा पेपर देता येतो. पेपर 2 30 मिनिटांचा टाइम दिलेला आहे. याच्यामध्ये सब्जेक्ट आहे जनरल अवेअरनेसचे 25 क्वेश्चन, इंग्लिशचे 25 क्वेश्चन, 75 मार्कासाठी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 3 मार्क असणार प्रत्येक क्वेश्चनला, एक मार्क असणार निगेटिव्ह मार्किंग मध्ये. ओके. जर आपलं एक क्वेश्चन चुकलं तर त्यातला 1 मार्क आपल्याला जाणार. पेपर 3 मध्ये दिलेला आहे 90 मिनिटाचा टाइम, त्याच्यामध्ये दिलेला आहे सब्जेक्टनुसार. याच्यामध्ये पॅटर्न असणार आहे 50 क्वेश्चन असणार आहे 150 मार्क्ससाठी, 3 मार्कासाठी 1 क्वेश्चन मार्क असणार आहे, व निगेटिव्ह मार्किंग असणार 1 मार्कासाठी, चुकलं तर 1 मार्क कट होणार. ओके. याच्यात टेक्निकल असिस्टंटचा दिलेला आहे. आता याच्यामध्ये OMR बेस असणार आहे. याच्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन इंग्लिश हिंदीमध्ये देऊ शकतात. डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट लेवलचं तुमचं एक्झामिनेशन असणार आहे 200 क्वेश्चन, 3 तासाचा टाइम. याच्यामध्ये मग फर्स्ट दिलेला आहे मेंटल ॲबिलिटी टेस्टमध्ये 50 क्वेश्चन असणार आहे 100 मार्कांसाठी, 2 मार्क असणार आहे प्रत्येक क्वेश्चनला, आणि इथं नो निगेटिव्ह मार्किंग पहिल्या पेपर 1ला. पेपर 2 मध्ये 30 मिनिटचा टाइम, सेम असणार आहे पॅटर्न. याच्यात निगेटिव्ह मार्किंग बघायला मिळते. आणि पेपर 3 मध्ये आपल्याला 100 मार्कासाठी 100 क्वेश्चन 300 मार्कासाठी पेपर असणार आहे. हर एक क्वेश्चनला 3 मार्क दिलेले आहे. 1 मार्क निगेटिव्ह मार्किंग मध्ये भेटणार आहे. इनव्हॅल्युएशन दिलेलं आहे याच्यामध्ये, जसे की आन्सर की दिलेलं आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन दिलेलं आहे, मेड अवेलेबल कॅन्डिडेट दिलेलं आहे, CSSR NCL आफ्टर फॉर एक्झामिनेशन कॅन्डिडेट्स, आन्सर की सब्जेक्ट दिलेलं आहे, आणि विदिन पॉइजन टाइम अलॉंग दिलेलं आहे. याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन दिलेलं आहे. ओके. डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी बिफोर आपल्याला इश्यूज ऑफर अपॉइंटमेंट दिलेलं आहे, जे की तुम्हाला अपॉइंटमेंट केलं जाईल ओरिजिनल डॉक्युमेंटसह. तुम्हाला तिथे जावं लागेल, तर आपलं ॲप्लिकेशन फॉर्म घेऊन जावं लागेल, आणि डॉक्युमेंटेशन ओरिजिनल, आणि त्याच्यानंतर आपल्याला झेरॉक्स कॉपी सोबत घेऊन जायची आहे.
आता बेनिफिट्स दिलेले आहे याच्यामध्ये सर्व्हिससाठी. आता तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे कॅरी फॉर अलाउन्स भेटणार, ट्रेस अलाउन्स भेटणार आहे, डी ओके. त्याच्यानंतर हाऊस रेंट भेटणार आहे ओके. HRA आपण त्याला म्हणतो. त्यानंतर ट्रान्सपोर्ट अलाउमेंट भेटणार आहे, TA भेटणार आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचे एम्प्लॉयसाठी आपल्याला फॅसिलिटी वगैरे इथं भेटणार आहे ओके. आता इन ॲडिशनल तुम्हाला याच्यामध्ये एम्प्लॉयमेंटसाठी याच्यात संपूर्ण आता न्यूजपेपर वगैरे जे भेटतात, त्याच्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन जे असणार आहे, पेन्शन स्कीम आहे, ते संपूर्ण तुम्हाला इथे बेनिफिट्स भेटणार आहे ओके. याच्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. जनरल कंडक्शन वगैरे दिलेलं आहे, इन्फॉर्मेशन वगैरे, इंडियन इंडियन सिटिझनशिप अप्लाय करू शकता इथं ओके. कोणत्याही प्रकारची आपल्याला इथं प्रॉब्लेम नाही आहे ओके. तर आपण पुढे गेल्यानंतर याची वेबसाईट लिंक दिलेली आहे, याच्यामार्फत तुम्हाला अप्लाय करायचं आहे, ज्याची वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली मी. 12 डिसेंबर 2025 ते 12 जानेवारी 2026 पर्यंत अप्लाय करायचं आहे. 500 रुपये प्लस GST सह आपल्याला फी पे करायची आहे. फोटोग्राफ्स वगैरे साईज दिलेली आहे, सिग्नेचरची साईज दिलेली आहे आपल्याला. फोटोग्राफ 20 ते 100 KB पर्यंत, सिग्नेचर 10 ते 50 KB पर्यंत, म्हणजे सही आपली ओके. ते अपलोड करून घ्या मस्तपैकी. आणि इथं क्युरीजसाठी तुम्हाला इथं ईमेल ॲड्रेस दिलेला आहे, याच्यावर तुम्ही मेल पण करू शकतात ओके. ओके. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे, संपूर्ण माहिती वगैरे देण्यात आलेली आहे ओके. लिस्ट ऑफ डॉक्युमेंटेशन अपलोड फॉर अलॉंग ॲप्लिकेशन फॉर्म ओके. लेटेस्ट पासवर्ड साईज स्कॅन कलर फोटोग्राफ JPG फॉर्मॅटमध्ये पाहिजे आहे. सिग्नेचर JPG फॉर्मॅटमध्ये. पेमेंट रिसिप्ट आपल्याला लागणार आहे. त्यानंतर आधार कार्ड, 10वीचं मार्कशीट, सर्टिफिकेट सगळे 10वीचे, ITIचे मार्कशीट, सर्टिफिकेट, 12वीचे मार्कशीट, सर्टिफिकेट आणि सर्टिफिकेट डिग्रीचे, डिप्लोमाचे मार्कशीट्स वगैरे लागणार आहेत ओके. इथं मॅट्रिफिकेशनसाठी तुम्हाला प्रूफसाठी इथं आपल्याला सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्या नावात काही बदल असेल आपल्याला तर ग्रॅज्युएट कॉपी लागेल. याच्यामध्ये नेम चेंजसाठी बघून घ्यायचे. कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. नॉन एज्युकेशन सर्टिफिकेशन, एक्सपिरियन्स असेल तर PWD सर्टिफिकेशन्स, आणि त्याच्यानंतर काही केसेस वगैरे चालू असेल त्याचे सर्टिफिकेट वगैरे ओके. इतकी माहिती दिलेली आहे. लिस्ट ऑफ दिलेला आहे तुम्हाला इथं फॉर्मॅटचा, तुम्ही इथं फॉर्मॅट इथं बघू शकतात. तर तुमचे फॉर्म जे असणार आहे मित्रांनो, 12 डिसेंबर 2025 ते 12 जानेवारी 2026 पर्यंत अप्लाय करून घ्या. संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तरीही तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल ओके. PDF फाईल डाउनलोड करायचं असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला मी शेअर करून देतो, जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल ओके. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. आणि तुम्ही चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. अशाच तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब पॉझिटिव्ह घेऊन येत असतो. अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.